महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत सेल्को फाउंडेशन व भूमितंत्र ॲग्री बिझनेस यांच्या विद्यमाने पी.जी. भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पेरले यांच्या संयुक्त विद्यमाने पेरले तालुका कराड येथे माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन व भरडधान्य मूल्य साखळीतील क्षमता विकास मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पाल जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर तसेच कृषी विज्ञान केंद्र कालवडीचे मृदशाखेचे विषयतज्ञ डॉक्टर भारत खांडेकर, गृहविज्ञानचे विषयतज्ञ डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख, उपकृषी अधिकारी सुनील यादव, भूमितंत्रचे अक्षय जाधव, ॲडव्होकेट विनीत पाटील तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पी.जी. भोसले फार्म प्रोड्युसर कंपनीचे संचालक विजयसिंह भोसले यांनी प्रास्ताविक करून या प्रयोगशाळेविषयी माहिती दिली। यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करताना पी.जी. भोसले फार्म प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत। माती परीक्षणाबरोबरच भरडधान्य व इतर साधनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे। तसेच याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी मदनभाऊ काळभोर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। डॉक्टर भारत खांडेकर, डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख यांनी शेतकऱ्यांना यावेळी विशेष मार्गदर्शन केले। आपण पहिल्यांदा काय करतो, डॉक्टर आपल्याला त्याला टेस्ट करा म्हणून सांगतात आणि त्याच पद्धतीनं जे मूळ आजार काय आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट असेल दिलेला टेस्ट हे महत्त्वाचे असतं। त्याच पद्धतीनं आज आपण मातीचं परीक्षण जर केलं तर त्यामध्ये जे काय लागणारे घटक आहेत, त्यामध्ये लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याच पद्धतीनं NPKचं प्रमाण असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी समजतील तर ज्या वेळेला आपण त्या मातीचं परीक्षण करू आणि खऱ्या अर्थानं जी गरज आहे तेवढंच त्या ठिकाणी वापरलं जाईल। नाहीतर आपण बघतो बऱ्याच वेळा आमचे कृषी सेवा केंद्राचे बरीचशी मंडळी मित्र आहेत, तर प्रत्येकाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं 100 टन, 150 टन, 200 टन उत्पादन काढायचं असतं। त्यामध्ये या मंडळींना माहीत असते कोणाच्यात जास्त कॉम्पिटिशन, त्यामध्ये उगाचच त्यांनी आजूबाजूला नेले हजारो रुपयाची खतं त्या ठिकाणी मंडळी लोकांच्या गळ्यामध्ये मारत असतात आणि खऱ्या अर्थानं उत्पादन खर्च या निमित्तानं शेतकऱ्यांचा वाढत होतो। खरं तर शेती ही अतिशय आता नफ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे उत्पादन वाढवण्याशिवाय त्या ठिकाणी शेतीमध्ये नफ्याचं प्रमाण आपण वाढवू शकत नाही। त्याचबरोबर खर्चाचं पण प्रमाण कमी करणं हे गरजेचं आहे। आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे। खरं तर आज या आपले फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना फार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी प्रोजेक्ट करते आणि त्या माध्यमातून सबसिडीज असतील। खरं तर या ठिकाणी भोसले सरकार तुम्हाला प्रशासनामध्ये जी काय अडचण येत असेल एनी टाइम मला तुम्ही सांगत जावं। अगदी जिल्हा लेवलला नाही तर महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा काय तुमच्या काही प्रोजेक्टच्या संदर्भात काही अडचणी येत असतील, त्या अनुषंगाने आपण 100% या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहकार्याची भूमिका आपल्याच फार्मर प्रोड्युसर कंपनीला तर पुढे येणारे कितीही लोक असू दे त्यांना करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू। तर मंगळवार बुधवार मी मुंबईला असतो, तर तुम्ही यायची पण गरज नाही, मला फक्त फाईलचा नंबर सांगितला तरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा या ठिकाणी केला जाईल। खरं तर आमचे शेतकऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी जागरूकता कशा पद्धतीनं आणता येईल, शेतीमधलं उत्पन्न कसं वाढवता येईल, खरीप हंगाम असू दे, रब्बी हंगाम असू दे, या प्रत्येक हंगामाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचं आणि शेतकऱ्याचं आर्थिक उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर या शासकीय यंत्रणा फार चांगल्या पद्धतीचं काम करतायत। आज आपण बघितलं बऱ्याच वेळा जाताना मी बघायचो की चांगल्या पद्धतीचा उद्योग इथं उभा राहिलेला आहे आणि खरं तर ग्रामीण भागामध्ये एखादं युनिट टाकणे फार अडचणीचा विषय आहे, पण अभ्यास केल्यानंतर कुठलाही क्षेत्र या ठिकाणी कधीही अडचणीत येत नाही तर चांगल्या पद्धतीचा नफा त्यामध्ये मिळत असतो।
योग्य दिशेनं जाणं गरजेचं असतंय, आपले कॉन्टॅक्ट असणं गरजेचं असतंय. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीची धडपड या पी.जी. भोसले फार्मा प्रोड्युसर कंपनीने केलेली आपल्याला पाहायला मिळते. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा सेटअप कुठंच बघायला मिळत नाही. आणि तो आपण केला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवत आहे. त्या ठिकाणी राहत नाही की प्रत्येक शेतामध्ये जा, खड्डे काढा, त्यातली माती काढून आणा, ती टेस्ट करा. त्याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी आपण खताच्या माध्यमातून वेस्टेज आर्थिक सुद्धा करत असतो, वेळ वाया घालत असतो. पण ह्या पद्धतीची या ठिकाणी अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करणं हे फार गरजेचं आहे. आज आपण बघतोय भरडधान्याच्या माध्यमातून खरं तर आपल्या शरीराला ते किती गरजेचं आहे या ठिकाणी देशमुख मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्याशी संबंधितच या ठिकाणी आपला हा सेटअप आहे की जेणेकरून भरडधान्याचा वापर हा आहारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. ही सुद्धा या ठिकाणी लोकांच्या मध्ये जागृती होणं तेवढंच गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा अतिशय म्हणजे उद्योग व्यवसायाबरोबर शेती असं तंत्रज्ञान आणि त्याच पद्धतीनं आहारासह या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एक अतिशय मोलाचं ज्ञान या ठिकाणी मिळालं. आम्हालाही आता शेती जो अभ्यास करतो त्याची शेती फायद्यात आहे. जो अभ्यास नाही करत हिशेब ठेवला तर ती शेतीच करणार. त्यामुळं आलेलं नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी शेतीमध्ये वापरणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्या माध्यमातून शेतीमध्ये सुद्धा नफ्याचं प्रमाण आपल्याला यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून असेल, नवनवीन टेक्नॉलॉजी आता यायचा सुद्धा वापर शेतीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं केलेला पाहायला मिळते. आताच खांडेकर सर मला म्हणत होते काही तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून असेल, शेती आपल्या शासनाच्या माध्यमातून या टेक्नॉलॉजी वापरणारे काही शेतकरी असतील तर आपण त्या ठिकाणी त्यांना सुद्धा ऊसाची शेती असेल, फळबाग असेल, त्यामध्ये हे तंत्रज्ञान देऊन एकरी 100 जो काढत असेल त्याला 150 टन मिळेल, 150 काढत असेल त्याला 200 टनाचं उत्पादन त्या एआयच्या माध्यमातून मिळते. त्या माध्यमातून खताची बचत होते, त्याच पद्धतीनं पाण्याची फार मोठ्या प्रमाणावर बचत होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या अनुषंगानं आपल्याला या तंत्रज्ञान सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वापरणं हे गरजेचं आहे. खरं तर प्रत्येक कुठलाही उद्योग असला तर त्याला रस्त्याचं जाळं सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. तसं पेरलं हे गाव अतिशय जवळ आहे हायवेपासून, परंतु इकडे येणारा रस्ता सुद्धा लवकरच येणाऱ्या 10-15 दिवसाच्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून देण्यासाठी कालच मी फोन केला होता की जेणेकरून तुला गरज आहे. आता नदीवर पूल आहे पण पलीकडच्या बाजूला सुद्धा रस्त्याची फार अडचण आहे. आत्ताच्या बजेटमध्ये आपण घेतलेलं आहे की जेणेकरून ही कनेक्टिव्हिटी सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढवता येईल. त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न कायम राहणार आहे. आज खरं तर आपण सर्वच जण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला खरं मला या सगळे विजयसिंह भोसले यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे कौतुक करतो. त्यांनी याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून हॉर्टिकल्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून त्यांनी प्राध्यापकाची नोकरीही केली आणि अनुभव पाठीशी बांधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी ह्या पेरले गावामध्ये एवढा मोठा प्लांट टाकला आहे. 4-4.5 कोटीचा हा प्लांट आहे आणि त्याच्यातून माती परीक्षण करून आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण कोणती पिकं घ्यावी, त्याच्यातून आपला कसा फायदा होईल हे सांगण्याचं एक चांगलं काम ते आज या ठिकाणी करत आहेत. म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो. आता माझे सहकारी सतीशांना शिंदे ते समोर बसले, ते एक उत्तम शेतकरी आहेत. त्यांना मला शेताचा मी विचारलं की याचा प्रयोगशाळेचा आपल्याला फायदा काय तोटा काय, तर त्यांनी सांगितलं की त्याच्यातला फायदाच फार मोठा आहे. ते समजा आल्याची शेती करतात, ऊसाची करतात, तरकारी करतात, फुले, टोमॅटो, पण प्रत्येक ठिकाणी ते मोठा अहमदाबादला प्रयोगशाळा आहे ना, तालुका जिल्हा सातारा, त्या ठिकाणी ते करून त्याप्रमाणे आपल्याला आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारचे खत वापरलं पाहिजे. शेजारचा जास्त वापरतो पण आपण तसं वापरून काय उपयोग होत नाही. त्यामुळं मी या ठिकाणी विजयसिंह भोसले यांना खरोखरच धन्यवाद देतो.
त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनिंगचं पण सांगितलं, म्हणजे राजमा म्हणजे आपलं बाजू आहे ना, त्याच्यामध्ये पण ते पहिल्या क्वालिटीचं दुसऱ्या क्वालिटीचं कलरप्रमाणे चेंज करून ते आपल्या शेतकऱ्यांना, त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा फायदा होऊन आपल्या म्हणजे मालाला चांगला उच्च प्रतीचा भाव मिळेल असं त्यांनी या ठिकाणी कार्य चालू केलेलं आहे. त्यामुळे या निमित्तानं मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. थांबतो. नमस्कार. दादा, आमदार झाल्यापासून तुम्ही आज पहिल्यांदा म्हणजे आपली भेट झाली कृषी विभागाच्या एका मीटिंगला आणि त्यावेळेपासून तुम्हाला ही कंपनी पाहावायचं आहे असं आपलं बोलणं होतं. पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी जी ॲक्च्युअल 2020 साली स्थापन झाली. मी स्वतः MSc ॲग्री करून 5 वर्ष प्रोफेसरशिप आणि 2 वर्ष एका वायलॅड कंपनीमध्ये काम करून 2017 साली पुढे बेगावी आलो. सर, एक उद्दिष्ट होतं की फक्त शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आणि आपल्याला लाभलेला जिओग्राफिकल सपोर्ट, म्हणजे उदाहरणार्थ आपलं हे गाव, आमचं पेरले हे गाव तुम्ही पाहिलं तर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं कराड रेल्वे स्टेशन असेल, NH4चा हायवे असेल किंवा इथून उपलब्ध असलेले मार्केट असतील, पुणे असेल, बेंगलोर असेल किंवा खाली सोलापूर असेल, वर चिपळूण असेल, या सगळ्या दृष्टीचा विचार करता आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाचं किंवा त्यांना होणाऱ्या उपलब्धित मालाच्या प्रक्रियेचं आजपर्यंत कुणीच विचार केला नव्हता. म्हणजे बरेच उद्योगपती असतील परंतु गाव पातळीवरती विचार केला नव्हता असं मी स्वतः थोडंसं मोठेपणानं म्हणतो. कारण मी इथं आलो त्या पहिल्यांदा डेअरी आणि डेअरीपूरक व्यवसाय चालू केला, त्यातून बाय प्रोडक्ट चालू करून या ऊस पट्ट्यामध्ये गहू ज्वारी पिकवणारे बरीच लोक आहेत, खाण्यासाठी पिकवतात, परंतु जे खाण्यासाठी पिकवून 2-3 पोती घेतल्यानंतर राहिलेली जे मार्केट सरप्लस म्हणतो ते विकायला गेल्यानंतर त्यांना योग्यरित्या भाव मिळत नाही आणि मग परत लोक कंटाळून म्हणायला लागले की आपल्याला हे परवडत नाही, सोयाबीन परवडत नाही, गहू परवडत नाही, ज्वारी परवडत नाही. परंतु आज ही पीजी भोसले फार्म प्रोड्युसर कंपनी चालू केली आणि त्याच्या माध्यमातून आपण सर्वात प्रथम क्लिनिंग ग्रेडिंग, आटा, बेसन, दाल मिल हा प्रकल्प राबवला. त्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच होतं की लोकांनी जे मार्केटमध्ये विकायला जाताना त्यांच्याकडे उपलब्ध साधन नसल्यामुळं जो काय फिक्स भाव मिळत नाही, समजा क्लिनिंग ग्रेडिंग नीट निवड करून पाठवलं तर त्याला 2-4 रुपये वाढून दर मिळतो, तो मिळत नाही. त्या अनुषंगाने इथं आपल्याकडनं प्रोसेस करून दिली तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि त्या अनुषंगाने ही कंपनी ओपन केली. या कंपनीमध्ये बाकीचे 5 प्लॅट आहेतच, परंतु उद्दिष्ट असं होतं की इथं आलेला कच्च्या मालातून जाईल तो सगळा पक्काच माल जाईल किंवा व्हॅल्युएबलच माल जाईल, कच्चा माल कुठला जाणार नाही. म्हणजे त्यामुळं हे सगळं आटा प्लॅन्ट, बेसन प्लॅन्ट तयार करूनच शेवट आपण जनावरांचं भरड खाद्य किंवा पोळी खाद्यही बनवतो. अशा अनुषंगाने हे तयार केलं. यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा बहुमोलाचं सहकार्य आजपर्यंत आपल्याला लाभलं. यामध्ये स्मार्ट योजनेचा लाभ झाला, गटशेतीचा लाभ झाला. परंतु दादा, शासन दरबारी म्हणजे आज या वर्षभरात तुम्ही तुमच्या सानिध्यात म्हणजे ऑफिशियली बघितल्यानंतर लक्ष देतं, परंतु थोडासा खूप लेट शासन दरबारी होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी या आजपर्यंत योजनेकडे किंवा या लाभाकडे का वळले नाही किंवा त्यांना काय त्रास आहे हे थोडंसं यामध्ये मला जाणवलं. हे मी तुम्हाला आवर्जून सांगावं इच्छितो. कारण शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना हा भरपूर त्रास होतो. त्याच्यामुळे शेतकरी म्हणतो की योजनेपेक्षा आपलं आपण केलेलं होतं. तरी देखील आपण या पूर्णत्वास आलो. त्याच्यानंतर आपलं कार्य पाहून आज मी त्याला आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये भुईमुगाच्या मूल्यवर्धित साखळीचं प्रमोटर म्हणून आपली नेमणूक आहे की जे तुम्ही DBT म्हणजे ऑनलाईन वरती जे काय नोंदवता बियाणं मागणीसाठी, त्याच्यासाठी नोंदवल्यानंतर तुम्हाला जे फुकट बियाणं मिळतं, म्हणजे फुकट म्हणणार नाही, मोफत बियाणं मिळतं आणि बाकीच्या सगळ्या सवलती मिळतात. त्याचं
मूल्यमापन करणं किंवा त्यांना जे सगळे पॅरामीटर्स चेक करणं हे आपल्यावर कंपनीकडे जबाबदारी आहे. आणि या अनुषंगानं आज ज्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहोत, जी सॉइल टेस्टिंग लॅब म्हणजे माती परीक्षण प्रयोगशाळा, त्याच्यासाठी आपल्याला आपली निवड झाली कराड तालुक्यात. आणि कराड तालुक्यासाठी आज आपण सॉइल परीक्षण प्रयोगशाळा हे आपण स्थापन करतोय. याच्यामार्फत शेतकऱ्यांना शासकीय मापदंडाच्या दरानुसार आपल्याला माती परीक्षण करून देणं बंधनकारक आहे. यामध्ये आपण एकूण 13 घटक मोजून देणार आहे. यामध्ये जे निघालेला रिपोर्ट आहे म्हणजे तुमच्या मातीची आरोग्य पत्रिका, तुमच्या शेताच्या मातीची आरोग्य पत्रिका ही तुम्हाला PDF फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याबरोबर त्याच्यावर सल्ला मिळणार आहे की तुम्हाला कोणतं मात्रा किती प्रमाणात देणं घेणं हे करायचं आहे. या पद्धतीनं आपली निवड झालेली आहे. आणि या बरोबर आज याचंच सर्वांचं सानिध्य साधून आपण भरड धान्य म्हणजे आज जो सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा धान्य महोत्सव चालू झाला त्याच्यामध्ये स्पेशल आपण भरड धान्य म्हणजे आपण कंपनीच्या सानिध्यात आपण कंपनी त्यामध्ये काम करतो. निवड प्रतवारी प्रक्रिया जी आपण करतोय म्हणून त्याच अनुषंगानं आपण भरड धान्य मूल्य साखळी म्हणजे नुसतं पिकवणं हे शेतकऱ्यांसाठी नको आहे. आजच्या घडीला जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या मालावर कमीत कमी 1-2 प्रक्रिया करत नाही आणि मार्केटला पोचत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला योग्य भाव मिळणार नाही. कारण तुम्ही कोणतीही बाब घ्या म्हणजे दुधाची घ्या किंवा ज्वारीची घ्या म्हणजे उदाहरणार्थ गहू पिकवला स्वतः दळून चपाती केली. आता हॉटेलला चपात्या डायरेक्ट मागवतात. तुम्ही चपाती केली तर ती चपाती 10 रुपयाने जाणार आणि गहू दळला तर तुमचं पीठ तुम्हाला मोल्या मागाच्या किमतीनं विकू शकणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कोणत्याही उत्पादित मालावरती प्रक्रिया केली तर त्याचा पैशामध्ये रूपांतर करण्यात किंवा फायद्यामध्ये रूपांतर करण्यात तुम्ही सक्षम व्हा. त्यामुळं ही कंपनी किंवा एक संस्थापक संचालक या नात्यानं माझं या गावात कार्य करताना जरा एक उदाहरण थोडक्यात सांगायचं म्हणजे माझे वडील सह्याद्री कारखान्यात ॲग्रिकल्चर होते. ते त्यावेळी म्हणायचे मला की नोकरी सोडून तू गावात जातोस पण गावात हे लोक गावातून बाहेर जातात. मी गावात आलोय धडपडतोय पण एक असं उद्दिष्ट आहे की शेती आणि शेतीपूरक धंद्यामध्ये मला वाटत नाही की आपण कुठं थांबू किंवा उद्या काळाची गरज नाही. कोणताही बिझनेस शेतीच्या रिलेटेड केला तर उद्या काळाची गरज आहे. त्याच्यामुळं मी सिटी सोडून किंवा कराडाचं शिक्षण झालं कराडातच राहिलो पण गावात आलो आणि गावात करतोय. भविष्यात भरपूर योजना आहेत. म्हणजे परत एकदा सांगावं इच्छितो की मागच्या काळात पणनची एक योजना आली. पणन शासनाची जी मॅग्नेटची दादा आपल्या भागामध्ये कुठेही कोल्ड रूम कोल्ड स्टोरेज नाही किंवा फ्रूटच्या प्रोसेसिंगमध्ये युनिट नाही. आपली कंपनी नामनिर्देशित झालं होतं त्याच्यामध्ये परंतु आपल्याला ते मिळू शकलं नाही. म्हणजे त्यामध्ये आपल्याला 5000 मेट्रिक टनाचं कोल्ड रूम कोल्ड स्टोरेज आणि प्री कूलिंग याची प्रोसेसिंग युनिट आपल्याला मंजूर झालं. परंतु हाच प्रोजेक्ट थोडासा लेट झाल्यामुळे तो आपण घेतला नाही किंवा केला नाही आणि तो थोडा शासन दरबारीच होता. कारण हे कसं आहे गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन कृषी विभाग डायरेक्ट त्याला हे होत नाही वर्ल्ड बँकेकडून फंडिंग होतं. त्याच्यामुळं तो देखील करण्याचं उद्दिष्ट होतं. अशा अनेक या गोष्टी गावात करण्यासाठी आहेत किंवा उपलब्ध आहे किंवा जो जॉग्राफिकल सपोर्ट आहे हा इथे उपलब्ध आहे. आपण त्याचं उत्पादन घेण्यापूर्वी कधीही माती परीक्षण करत नाही. माती परीक्षण न करताच आपण त्याला खतं टाकतो. बाजूच्या शेतकऱ्यांनी किती खतं टाकली किंवा दुकानदारांनी काय दिली किंवा सोसायटीत उपलब्ध असणारी किंवा आपल्याला अनुदानावर मिळणारी खतं आपण टाकतो. परंतु आपण त्या खतांची खरंच आपल्या मातीला गरज आहे का आणि गरजेनुसार आपण ती खतं कोणती तिला देत नाही. माती परीक्षण का करायला पाहिजे. आपण मोठाही आजार झाला दवाखान्यात गेलो की प्रत्येक डॉक्टर आपल्याला सांगतो की रक्तलघवी चेक करतात. तुमचा रक्तलघवीचा रिपोर्ट बघूनच त्यावर आधारित तुमच्या शरीरात कोणती मात्रा जास्त झाल्या कोणती मात्रा कमी झाल्या त्यानुसार औषधोपचार केला जातो. तसाच औषधोपचार आपल्याला त्या जमिनीच्या आरोग्याकडे आता बघायला पाहिजे. आपलं बागायती गाव काळं रान काळी माती पाण्याचा अतिवापर जमीन आता नावानाव किंवा जसं पूर्वीच्या काळी उत्पादन निघत होतं शेतातून
ऊसाचं एवढं उत्पादन किंवा युरियाच्या एका बॅगमध्ये एका गोणीमध्ये आपल्याला पाहिजे ते हवं ते उत्पादन निघत होतं. परंतु आजची परिस्थिती बघायला गेलं तर युरियाची 4 फुटी 6 फुटी घातल्याशिवाय आपल्याला त्या पिकात हिरवापणा येत नाही किंवा उत्पादकता वाढलेली दिसत नाही. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीची उत्पादकता कमी व्हायला लागली. उत्पादकता कमी झाली म्हणजे जमिनीचं आरोग्य बिघडत चाललं. जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळं मानवाचं आरोग्य बिघडत चाललं. माणसाचं वयोमर्यादा असेल किंवा रोग असतील, आजार असतील, 40 वर्षात येणारा अटॅक असेल, हे सगळं आजार हे आपल्याला अन्नधान्यामुळे यायला लागले. अन्नधान्यात किंवा दुधात, जनावरांच्या दुधात जाणारं हे सगळं त्या जमिनीत जर आपण टाकत नाही त्यामुळे ते येते. जसं की झिंकची कमतरता. आपण अन्नद्रव्य टाकताना सूक्ष्म अन्नद्रव्य टाकायला पाहिजे असं सांगतो आपण, पण सूक्ष्म अन्नद्रव्य न दिल्यामुळे झिंकची कमतरता, फेरसची कमतरता, त्यामुळं टक्कल पडणं, चष्मा लागणं, डोळ्याला कमी दिसणं, हे तरुण वयात होणारे रोग जे आहेत हे आपल्याला त्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे, हे अन्नद्रव्य आपण मातीला न टाकल्यामुळं त्या पिकात जात नाही, पिकात न गेल्यामुळं आपल्या आहारात येत नाही. त्यामुळं सरकार देखील त्याला आता नवीन प्रकाराला बायो फॉर्टिफाईड व्हरायटीज म्हणून, जे की आपण रेशन, आता प्रत्येकाच्या घरात महिला आहेत, इडली आपण करतो, इडली करताना तांदूळ कोणत्या प्रकारचा वापरतो आपण, कुठला वापरतो, रेशनिंगचा तांदूळ वापरतो का, तर तो बायो फॉर्टिफाईड असतो, त्याच्यामध्ये झिंक असतं, फेरस असतं, त्यामुळे त्याला चव लागते, त्याची इडली चांगली होती. रेग्युलरचा तुम्ही इंद्रायणी तांदळाची इडली केली तर ती तेवढी फुलत नाही. याचा अर्थ बायो फॉर्टिफाईड व्हरायटी ज्याला आपण म्हणतो, त्या बायो फॉर्टिफाईड व्हरायटी म्हणजे शासनामार्फत त्याच्यामध्ये झिंक आणि फेरस हे आपण जे उत्पादित धान्य करतो त्या धान्यामध्ये झिंक आणि फेरसची ॲडिशन केलं जातं, ज्याला आपण त्याच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याचा प्रकार केला जातो आणि त्यानुसार हे केलं जातं. म्हणून आपल्याला ह्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी किंबहुना आपल्या माणसाचं आरोग्य सुधारण्यासाठी माती पाणी परीक्षण करायला पाहिजे. आता ऊसाची उगवण क्षमता किंवा इतर पिकाची ऊस जर असेल तर साधारणपणे 15व्या दिवशी ऊस उगवायला पाहिजे. 15 दिवसाच्या वर जर ऊस उगवायला वेळ लागला तर समजायचं आपल्या जमिनीत क्षारांचं प्रमाण वाढलं आहे, जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्यावर उपाययोजना करायला पाहिजे. जमिनीच्या आरोग्यामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ. जमिनीतला सेंद्रिय पदार्थ वाढवला पाहिजे. त्यासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत याचा वापर केला पाहिजे. ऊसाचं पाचट आपण घेतो का त्यामध्ये ते पाचट तसंच ठेवलं पाहिजे, त्यापासून खत तयार केलं पाहिजे. याचा वापर केला तर कर्म सुधारणार आहे. कर्म सुधारला की जमिनीतील इतर 16 जे अन्न घटक जे आपण म्हणतो ते 16च्या 16 अन्न घटक जमिनीला लवकर प्रमाणात उपलब्ध होतात. बोलण्यासारखं बरंच आहे माती परीक्षणावर, परंतु ही लॅब केल्या त्या लॅबमधून तुम्ही माती परीक्षण करून त्याला आपल्या शेतीसाठी लागणारी किती पोती युरिया पाहिजे, किती पोती सुपर फॉस्फेट पाहिजे, किती पोती पोटॅश पाहिजे, कोणत्या जमिनीला युरिया द्यायचा नाही, कोणत्या जमिनीला सुपर फॉस्फेट द्यायचं नाही, किती सामू असल्यानंतर सुपर फॉस्फेटचा बदल करायला लागतो, कोणत्या जमिनीला कारखान्याची बळी द्यायची नाही, कोणत्या जमिनीमध्ये शीत टाकायची नाही, कोंबडी शीत ज्याला म्हणतो आपण, कोणत्या जमिनीमध्ये पांढरीची माती टाकायची नाही किंवा लेंडी खत ज्याला म्हणतो, हे आपल्याला जोपर्यंत आपण माती परीक्षण करत नाही तोपर्यंत आपल्याला यातला अभ्यास करता कळत नाही किंवा आपल्याला कळणार नाही. त्यासाठी माती परीक्षण केल्याशिवाय आपलं उत्पादन तर वाढायलाच पाहिजे, परंतु जमिनीचं आरोग्य पण आपण सांभाळलं पाहिजे. तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला आहे अशी जमीन आपण देऊ शकतो. यासाठी माती परीक्षण करून ज्या जमिनीला अधिक उत्पादन घेण्यासाठी जी काही खतं लागते तेवढीच खतं आपण यामध्ये दिली पाहिजेत. आणि त्याच्या खाली जी टॅगलाईन दिलेली आहे थोडक्यात तेच आहे ते सगळ्या म्हणजे मिलेट्सचं आपल्याला जे बोलायचं किंवा त्याच्याबद्दल आपण आता म्हणजे कार्यक्रम घेतोय त्याच्याबद्दल जनजागृती निर्माण करतोय. ही वेळ का आलेली आहे कारण हे मिलेट्स ऑलरेडी आपल्या म्हणजे रोजच्या जीवनाचा एक भाग होते अगोदर. आज तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या कादंबऱ्या वगैरे वाचलेली असतील तर तुम्हाला त्याच्यात उल्लेख सुद्धा आढळेल की नागरीची कोठारं महाराजांची भरलेली असायची, गडावर म्हणजे एवढं धान्य होतं तेवढं धान्य होतं असं उल्लेख सुद्धा आहे. कारण त्या वेळी ही धान्य पिकवली पण जायची आणि ती आहारामध्ये वापरली पण जायची आणि मग त्या पद्धतीने ते किती हेल्दी होते ते पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते आपल्याला सांगण्याची गरज नाही. मग आता हे सगळं आपल्या कसंच बोलले की म्हणजे आजकाल खूप म्हणजे हेल्थचे प्रॉब्लेम येत आहेत. कधी कोण म्हणजे हार्ट अटॅकचं प्रमाण असेल किंवा बीपीचं, शुगरचं हे प्रमाण फार वाढलेलं आहे. हे सगळ्याचं कारण काय आहे तर आपली आहार पद्धती ही चुकीच्या पद्धतीने बदललेली आहे.
आपण पाश्चिमात्य देशाला नको तिथं फॉलो करतोय. म्हणजे विज्ञानानं प्रगती केली ती करायला पण पाहिजे, पण आपण आपलं मूळ जे आहे ना, म्हणजे आपल्याला आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला जे सूट होतं असं अन्न आपण खायला पाहिजे, जे की आपल्याला बऱ्यापैकी सोडून दिले. आता आपण तांदूळ आणि गहू याच्यावर जास्त डिपेंड आहे. आपण जे दिवसाचं आपलं जे होतं जेवण घेतोय त्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त वापर भाताचा आणि म्हणजे गव्हाचाच होतोय. पण भाकरीचा किंवा नाचणीचा किंवा बाजरीचा असा वापर होत नाही. फक्त सणाच्या वेळेसच काहीतरी बाजरी आपण वर्षातून एकदा वापरतो, नंतर त्याचा काही वापर होत नाही. नशीब ते म्हणजे सण तरी तसे आहेत की निदान त्यावेळेस तरी पंचमीच्या वेळेस राळ्याचा भात केला जातो, संक्रांतीच्या वेळेस बाजरीची भाकरी केली जाते. तेवढ्या पुरतच आपण त्याचं ठेवलेलं आहे. पण त्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आता बघा संक्रांतीच्या वेळेस आपण तिळगुळ खातो, कारण त्यावेळेस थंडी वाढलेली असते, तिळामध्ये उष्णता असते, गुळामध्ये उष्णता असते, म्हणून तो तिळगुळाचा सण त्यावेळेस तो का बरं नंतर पाडव्याच्या वेळेस नाही येतो, त्याच वेळेस का आहे. प्रत्येक सणाला काहीतरी लॉजिक आहे. तर हे भरडधान्यांचं पण तसंच आहे की हे अगोदर आपण पिकवत होतो आणि आपण ते खात होतो आणि ते आपण खायला पण पाहिजे. आत्ता 2023 हे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून साजरं केलं गेलं, कारण मिलेट्सचं इम्पॉर्टन्स जे आहे ते नॅशनल लेवलला तर आपल्याला कळले, पण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा सगळ्या देशांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्याला श्रीअन्न असं संबोधित केलेलं आहे, कारण त्याचा इम्पॉर्टन्सच तेवढं वाढलेलं आहे. अगोदर मिलेट्सला खरं तर गरिबांचं अन्न असं म्हटलं जायचं, पण मी तर आता असं म्हणते की मिलेट्स हे शहाण्या लोकांचं अन्न आहे थोडक्यात तरी म्हणून, किंवा पुढे चालून त्यांच्या पुढे मिलेट्स चांगल्या राहाव्या म्हणून तरी आपण आपल्या आहारामध्ये आता मिलेट्स आणणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही स्वरूपात आणा. आणि आता त्याच्या रेसिपीज मी सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही मोबाईलमध्ये एका क्लिकवर मी जर तुम्हाला सांगितलं नाचणीचे पदार्थ किंवा नाचणी पदार्थ म्हणजे नाचणीपासून काय काय प्रॉडक्ट आपण बनवू शकतो हे तुम्ही एका क्लिकवर मोबाईलमध्ये शोधू शकता. फक्त मी त्याचे इम्पॉर्टन्स सांगते तुम्हाला. असा कुठलाच आजार नाही आहे की ज्याच्यासाठी मिलेट तुम्हाला बेनिफिशियल नाही आहे. म्हणजे आपल्या आहारामध्ये जर मिलेट्स असतील ना तर तुम्ही बऱ्याच आजारांपासून 4 हात अगोदरच लांब राहू शकता, कारण मिलेट्समध्ये फायबर पण आहे, बाकीचे न्यूट्रिएंट्स पण आहेत, फायटोन्यूट्रिएंट्स पण आहेत. जसं की आता समजा बद्धकोष्ठतेचं प्रमाण किंवा पोट व्यवस्थित साफ न होणं हा प्रॉब्लेम तर लहान मुलांमध्ये सुद्धा आहे. याचं कारण काय तर आपल्या शरीरामध्ये चोथा कमी असतं किंवा फायबरचं प्रमाण कमी असतं. आपण प्रत्येक माणसाने रोजची 1/4 किलो भाजी खायला पाहिजे, पण आपल्याला शक्य आहे का? नाही खाता. आपण 1/4 किलो भाजी आणतो आणि पूर्ण कुटुंबाला त्याची भाजी करतो, ते किती का मोठी फॅमिली असेल. पण मिलेट्स जर आपल्या आहारामध्ये असतील, त्यात पण मिलेट्स नुसते वापरून उपयोग नाही. तर तुम्ही ज्वारी वापरणार, ज्वारीचं पीठ चाळणार आणि सगळा चळा टाकून देणार, हे पण फार चुकीचं आहे. अगोदरच तुम्हाला जेवढं बारीक करायचं तेवढं पीठ दळा आणि शक्यतो कुठलंही पीठ नंतर चाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याच्यातून जो चोथा वाया जातो ना तेच मेन फायबर आहे, जे की आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगलं क्लीन करण्यासाठी उपयोगी आहे किंवा आपलं पोट साफ होण्यासाठी आपल्याला उपयोगी आहे. हर्बालाईन, त्याच्यानंतर ॲम्वे असे बरेच कितीतरी कोणाकडे प्रॉडक्ट आपण वापरतो फायबरसाठी किंवा प्रोटीनसाठी. पण तेच जर हे साधे सिंपल मिलेट्स आपण आपल्या आहारामध्ये आणले तर हे सगळं आपल्याला करण्याची गरजच नाही. वेट कमी करण्यासाठी कितीतरी लोक प्रयत्न करतात, पण तुम्ही साधे मिलेट्स जर तुमच्या डाएटमध्ये वापरले, प्रयोग करून बघा. तुम्ही साधा भात खा आणि वरीचा भात खा किंवा राळ्याचा भात खा, कोणता भात खाल्ल्यावर तुम्हाला लवकर भूक लागते किंवा ते बघा तुम्ही ट्राय करून. साधा तांदूळ असतो ना त्याच्यामधल्या कार्बोहायड्रेटचं जे रूप आहे ते एकदम साधं आहे, ते लगेचच डायजेस्ट होतं, लगेचच नंतर आपल्याला भूक लागते. पण मिलेट्समध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत, ते लवकर ब्रेकडाऊनच होत नाही. त्याच्यामुळे शुगरच्या पेशंटला सुद्धा हेच चांगले आहे, कारण शुगरच्या पेशंटची रिक्वायरमेंट काय असते, त्यांना हळूहळू पण सतत ग्लुकोज पाहिजे, कारण एकदम साखर त्यांची कमी होताही कामा नये आणि जास्त वाढता पण कामा नये. त्याच्यामुळे मिलेट्स जर त्यांनी खाल्ले तर त्यांना हळूहळू पाहिजे त्या प्रमाणात शुगर मिळणार आहे किंवा ग्लुकोज मिळणार आहे. त्याच्यामुळे त्यांची पण शुगर लेवल व्यवस्थित मेंटेन राहते जर त्यांच्या डाएटमध्ये मिलेट्स असतील तर. त्याचबरोबर हार्ट डिसीजचं जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, हे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स असल्यामुळे तुमचं हृदयाचं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आता ॲनिमिया जे मग म्हटलं मी, रक्तक्षयाचं प्रमाण, म्हणजे कुठल्याही महिला असू द्या, शिकलेल्या असू द्या, बिन शिकलेल्या असू द्या, म्हणजे गरीब श्रीमंत कोणी असू द्या, 50% भारतातल्या महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण आहे. आणि याचं कारण असं आहे की महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये मसल्स नसतात आपल्याकडं आयर्न स्टोअर करून ठेवण्यासाठी. पण हे जर मिलेट्स आपल्या डाएटमध्ये असतील, त्यात नाचणी असेल आणि त्यात अजून मोड आलेली असेल तर अजूनच उत्तम, कारण नाचणीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे, बाजरीमध्ये पण लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि मुळात बाकीच्या अन्न पदार्थांमध्ये लोह खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं
लोहाच्या अभावी होणारा जो ॲनिमिया आहे त्याचं प्रमाण आपल्या भारतामध्ये फार जास्त आहे. आणि समजा गेलेला असेल कार्सिनोजेनिक पदार्थ चुकून कशाने किंवा बाय प्रॉडक्ट काय तयार झाले असेल किंवा आपल्या नॉर्मली सुद्धा आपल्या बॉडीमध्ये पेशी नवीन नवीन तयार होत असतात आणि जुन्या आलेल्या पेशी मरत असतात. ह्या प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. मग ते फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीमधून बाहेर जाणं फार महत्त्वाचं असतं. ते जर नाही बाहेर पडले तर मग त्याचा कॅन्सरस पेशींमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर ते फ्री रॅडिकल्स बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा हे मिलेट्स आपल्या बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे. कारण मिलेट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि अँटीऑक्सिडंट्सचं हे कामच आहे की फ्री रॅडिकल्सला आपल्या बॉडीमधून काढून टाकणे. त्याच्यामुळे कॅन्सरवर सुद्धा मिलेट्स खूप छान ऑप्शन आहे. त्यानंतर वजन कमी करणे. आताच मग तुम्हाला सांगितलं मिलेट्समध्ये कार्बोहायड्रेटचे कॉम्प्लेक्स असल्यामुळं ते पचायला जास्त वेळ लागतो. पचायला जास्त वेळ लागल्यामुळे खूप वेळाने लागते आणि ॲटोमॅटिकच आपला म्हणजे डाएट हा कमी होतो आणि आपलं वजन मेंटेन राहतं. त्यानंतर अंडरवेट सुद्धा जे किंवा त्यांना कुठलीही न्यूट्रिशनची डेफिशियन्सी असू द्या, विटॅमिन ए असू दे किंवा कुठलंही न्यूट्रिएंट असू दे, तर ते सगळे न्यूट्रिएंट आपल्याला मिलेट्सपासून मिळतात. त्याच्यामुळं आपण मिलेट्स आपल्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट केले पाहिजे.